रामनगर आरग जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात वस्ती भागात असलेल्या शाळेच्या स्थापनेपासून प्रथमच आयोजित सांस्कृतिक सोहळा। पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत। जिल्हा परिषद शाळा रामनगर येथे प्रथमच वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यासाठी परिसरातील पालक, माता, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रथम उपस्थितांसमोर शिक्षिका योगिता अथनीकर यांनी शाळेच्या प्रगतीचा अहवाल विशद केला। क्रीडा स्पर्धेत जनरल चॅम्पियनशिप मिळालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून कौतुक करण्यात आले। यावेळी वस्ती भागातील पालकांचा आनंदाने ऊर भरून आल्याचे निदर्शनास आले। कार्यक्रमात गणेश वंदना, शेतकरी गीत, श्री शिवछत्रपतींचे गीत, विठू माऊलीचा गजर, देशभक्तीपर गीत इत्यादी गीते सादर करण्यात आली। रामनगर परिसरातील बैलगाडी शौकीनांसाठी पाटलांचा बैलगाडा सादर केलेल्या गीताला उपस्थित पालकवर्गांकडून भरभरून दाद मिळाली। एकंदरीत एकापेक्षा एक भन्नाट गाण्यावरती विद्यार्थ्यांनी कलाविष्कार सादर केला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक माननीय वसंत खोत, सरपंच अमृता नागठाणे, जिल्हा परिषद माजी सदस्य सरिता कोरबू, डॉक्टर अनिल कोरबू, सर्जेराव खटावे, आरग केंद्र वरिष्ठ मुख्याध्यापक हरिभाऊ गावडे यांच्यासह आरग व खटाव केंद्रातील बहुसंख्य शिक्षक, शिक्षिका बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचे कौतुक केले। संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन सौ सरिता पाटील, सौ योगिता अथनीकर, सौ समरीन नदाब या शिक्षकांनी तसेच अंगणवाडी सेविका पवार मॅडम व कांबळे मॅडम यांनी केले होते। सर्व कार्यक्रमाचे सुमधुर व विनोदी आवाजात उपक्रमशील शिक्षक सुनील लांडगेसर यांनी सूत्रसंचालन केले होते। पाहूया प्रमुख पाहुणे माननीय वसंत खोत यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया। जिल्हा परिषद शाळा रामनगर आरग येथे जे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल त्या शिक्षक भगिनींचं आम्ही कौतुक करावं तेवढं थोडं आहे। कार्यक्रम सुरू असताना आम्ही त्यांच्याकडं लक्ष दिल्यानंतर आपल्या घरगुती कार्यक्रमापेक्षा जास्त लक्ष देऊन त्या मुलांचा कलागुणांना वाव देण्याचा त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे। त्याबद्दल आम्ही सर्व त्यांचा आभारी आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील सर्व वस्ती शाळेतल्या शिक्षकांना, मोठ्या शाळेमध्ये असे कार्यक्रम भरपूर होतात, तर वस्ती शाळेतल्या सर्व शिक्षकांना आमच्यातर्फे आव्हान आहे की असे कार्यक्रम घेऊन सर्व मुलांना, या मुलामध्ये जे गुण आहेत ते गुण सादरीकरण करायचे हे एकमेव त्यांचं स्टेज असतं आहे। त्या स्टेज डेअरिंग ह्या लहान मुलांना करून द्यावं एवढं बोलून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।